आनंदी बोल आता. काय त्या मिरवणुकीच्या आवाजात ना मलाही ऐकू गेलं नसतं, तुलाही त्रास झाला असता. आता इथे हॉस्पिटलमध्ये घरी कसे आलो? मला तुला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं. हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये का जात नाहीये? हे काय होतंय? हा? जादू घडली की काय? माती खाल्ली मी. हॅलो, हा मी पाटकर बोलतोय. पाटकर. हा आमची आनंदी आली आहे का तिकडे? आनंदी आनंदी नाही आली आहे? नाही आली आहे का? बरं बरं बरं, ओके ओके ओके, ठीक. तुम्ही बबनला फोन करून विचारा ना. बबनला. हा हा विचारतो. हॅलो हॅलो बबन, अरे आनंदी दिसली का रे आपली? नंदुराव मी बोलते, ऐका ना, तुमच्या आईला फोन लावून बघा ना. नाही, कदाचित आमची आनंदी तिकडे गेली असणार आहे मूर्त्यांचा हिशोब द्यायला. बहुतेक विचारा ना. हो का? नाही, बरं 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 बरं. काय म्हणाले ते? नाहीये तिथे ती. अरे देवा, मग आता आणखी कुणाला विचारायचं आपण? हॅलो आबा, हा मी पाटकर बोलतोय. पाटकर, मुंबईहून. हा आबा, आपली आनंदी आली आहे का तिकडे? नाही नाही, मागच्या वेळेस माहेरी आली होती ना ती, म्हणून यावेळेस निघाली तर तुमच्याकडेच आली असेल असं वाटलं, म्हणून तुम्हाला विचारलं. हा नाही 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 नाही, अहो काय झालं, काही दिवसांपूर्वी तिच्या पोटात थोडं दुखलं होतं. तब्येत एकदम बरी आहे. बाबा, आता आबांना कशाला फोन केला? त्यांना कशाला काळजीत टाकताय तुम्ही? आनंदीला काही झालं नाहीये, ती आतच आहे, घरात आहे. हे मला माहितीये, हे मी तुम्हाला कसं सांगणार? कळलं? कळलं? नाही नाही, म्हणजे तुम्हाला कळलं तर मला कळवा, मला कळलं तर तुम्हाला कळवेन ना. हा बाकी सगळं ठीक आहे ना? चला ठेवतो मी. हा ओके. अगं मालती, आनंदी आबांकडे गावाला गेली नाहीये. बरं तिने फोनही केला नाही त्यांना. कशी करेल ती? ती आज झोपलीये. आपण त्यांना आता फोन करायला नको होता. आता ते काळजी करत बसतील. पण ती अशी गावी कशी जाईल? तेच म्हणते मी. अगं तसं वाटलं म्हणून मी फोन केला ना, म्हणून त्यांना विचारलं. आता ती गावाला गेली तर आबा आपल्याला कळवतील ना. मला काय वाटतं, ती गावाला जाणार नाही. अगं मग कुठे जाईल? घरातच आहे ती. मुळाकडे आधी माझ्यामुळेच झालं सगळं. मी गेले ना तिच्याशी बोलायला, त्याचा परिणाम झाला त्याच्यावर. ती गेली घर सोडून. आता राघवला कळलं ना माझ्यामुळे घर सोडून गेले तर तो मला सोडणार नाही. मला तिथे. अहो तुम्ही इतका त्रास नका करून घेऊ. तिला काही झालं नाहीये, बरी आहे ती. तुम्ही फक्त तिला बघायला आतमध्ये जाऊ नका म्हणजे झालं. आता तिच्या फोनवरनं कळेल आपल्याला आनंदी कुठे आहे ते. पण अजून राघवचा काहीच फोन आला नाहीये, म्हणजे त्यालाही ती सापडली नाहीये ना. पण आनंदीचा फोन कुठे आहे? कुठे असणार? तिच्या रूम मध्ये असणार. ठीक आहे, मी बघून येतो पटकन. बघून आलो मी. बाबा बाबा, आज जाऊ नका, नका जाऊ. बाबा बाबा. शांत बाबा. या आनंदीने फोन कुठे ठेवला असेल कोणास ठाऊक. आनंदी, आनंदी, ए आनंदी. अहो अशा हाका मारल्या का आनंदी इथे येणार आहे का? काय तुम्ही? आनंदी इथे कशी? तर दिसली नाही येताना. बाई ग. आनंदी, आनंदी बाळा उठ. आनंदी, अगं उठ ना बाळा. कर. नका ना उठव, ती झोपली आहे. आराम करू दे तिला. बाई ग कशी आली? काय करणार? चला 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 चला, या या. काय ग बाई, आपण काय सगळे मूर्ख होतो. सगळ्यांना सांगत सुटलो की आनंदी कुठेतरी निघून गेली निघून गेली.
आपला काय मूर्खपणा नाही. सुलक्षणाताईनं चेक करायला नको होतं का एकदा? हा, त्या घरात एकट्याच होत्या. अहो नव्हती ना ती घरामध्ये, ती माझ्या डोळ्यासमोर गेली आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की नाहीये म्हणून. आता ती कधी आली कशी आली मला नाही माहिती. सुलक्षणाताई, मी आणि मालती आल्यानंतर आपण तिघं इथंच तर आहोत ना? आहोत ना इथं? हा? त्या दरम्यान तर ती काय आतमध्ये गेली नाही. हा, म्हणजे आम्ही येण्याआधी तुमचा डोळा लागला होता ना, त्या दरम्यान ती आतमध्ये गेली असेल. ओ पाटकर, डोळा बिळा लागणार इतकी निवांत नव्हते मी, घाबरले होते, टक्क जागे होते तिची वाट बघत. अहो मग तुम्ही किचन मध्ये गेले असाल किंवा तुमच्या खोलीत गेला असाल ना, तेव्हा ती आतमध्ये गेली असेल. इथे बसले होते, अशी तिची वाट बघत बसले होते. ती गेली असती तर मला दिसली असती ना जाताना ती. अहो मग काय जादू झाली का? मला काय माहिती. जादूने ती उडत उडत आतमध्ये गेली का? मला माहिती का? का खिडकीतून आतमध्ये गेली? कसं बोलताय ते? अहो सुलक्षणाताई, अहो तुम्ही एकदा बघायचं होतं. आम्हाला सगळ्यांना घाबरवलं, तुम्ही घाबरवलं. अहो काय माझी कुठे गेली असेल, काय केलं असेल, उगा जीवाला घोर. अहो कोकण पर्यंत फोन गेला. हो कोकण पर्यंत. मोठे तुमच्या जीवाला घोर लागला का? आम्ही बसलो होतो का आरामात? अहो माझी सूट गेली होती, मला किती त्रास झाला, माझ्या जीवात जीव नव्हता. मला तिथे सांगाय ना. सुलक्षणाताई जरा शांत व्हा तुम्ही. अहो तुम्ही सुद्धा काय असं काही बोलताय? मी त्यांना फोन केला होता आणि सांगितलं की स्टुडिओ उघडा आहे, आनंदी कुठेतरी निघून गेली आहे म्हणून त्या घाबरल्या. आता त्या घाबरल्या म्हणजे त्यांना डोळा लागला असेल असं म्हणायचं का तुम्हाला? काही तर्क लावतो तुम्ही? हो हो कळतंय मला ग, कळतंय मला. सुलक्षणाताई, नाही आनंदी घरात नसल्यामुळे तुम्हाला घोर लागला, काळजी लागली, कळते मला. अहो पण त्याच काळजीनं आतमध्ये एकदा बघायचं नाही का तुम्ही तिला? परत आता बोलतात हे. काय करू? अहो आपण सगळे अस्वस्थ झालोय का त्यामुळे? तो राघव तिकडे वणवण फिरतोय तिला शोधत. माझी काय चूक आहे, पण माझी चूक आहे काय? एक मिनिट, त्याला जरा कळवा, नाही तर तो कुठेतरी असं वणवण भटकत फिरेल आता. कारण पण शोधता का तुम्ही सुलक्षणाला बोलण्याचा? कळवा त्याला. कसं बोलताय ते? तो फोन करतो त्याला, मी त्याला कळवायला पाहिजे. महत्वाची कामं करत नाहीत. राघवला फोन करायचं विसरले, फक्त मला टोचून टोचून बोलणं माहिती आहे माणसाला. हा बाबा बोला. राघव ये घरी ये, आनंदी घरी आलीये. घरी परत आली आहे? ती बरी आहे ना? काही झालं नाही ना? ती कुठे गेली होती? अरे ती कुठे गेली नाही, घरातच होती असं समज. मूर्खासारखं तुझ्या आईनं आपल्या सगळ्यांना घाबरवलं. पाटकर, मला मूर्ख म्हणण्याचं कारण नाही. राघवा, ती आपोआप आली. अरे आपोआप आली. आपोआप आली म्हणजे? अरे ते तुझ्या आईलाच माहित आता काय ते. अरे ती माझ्या डोळ्यासमोरून गेली मात्र, पण कधी आली कशी आली मला माहिती नाही रे राघवा. बरं ठीक आहे, मी आलो, घरी आलो. हे बघा सुलक्षणाताई, ह्या इकडे. बसा बसा, पाणी आणते तुम्हाला, पाणी आणते, बसा. दोघही शांत बसा, मी दोघांनाही पाणी आणतेय. आनंदी, आनंदी उठ लवकर. तू उठ हा, नाहीतर राघव येईल आणि तुला असं झोपलेलं बघून राघवला टेन्शन येईल. उठ बरं लवकर. आनंदी, आनंदी. आनंदी, मला आनंदीला स्पर्श का नाही करता येते? आधी तर करायचे. तिला हात लावायचे, मिठी मारायचे, तिचा हात धरायचे. असं कसं झालं? नाही नाही, आनंदी उठ, तुला उठायलाच हवं. परत आल्यानंतर हे काय काय होते चित्रगुप्ता. नाही, राघव येण्याच्या आधी आनंदी तुला उठायलाच हवं. मला तुला समजावून सांगायचंय की काय झालंय ते. बाहेर जर सगळ्यांना कळलं ना की रमा आनंदीला आता पुन्हा दिसायला लागलीये तर सगळा गोंधळ होईल. आनंदी तुला लवकर उठायला हवं. उठ बरं. आनंदी, आनंदी, आनंदी.
एवढी कशी काय गाढ झोप लागली हिला? नाही, हे काय? मला कशाला स्पर्श करता येत नाहीये? नाही नाही नाही, शांत 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 हो रमा. काही करून आनंदीला उठवायचंय. शांत शांत. श्श्श. काय घरी कसे आले? आनंदी, रमाताई, तुम्ही खरंच आलात का? म्हणजे मिरवणुकीत तुम्ही? बाळ माझे, आता परत नाही ना जाणार तुम्ही? कशाला गेले होते तुम्ही? तुम्हाला माहिती किती आठवण यायची, घरात काय काय चालू आहे. मला तुमच्याशी बोलायचं होतं, तुम्ही जायलाच नको होतं. हळू हळू हळू. खरंच आलात ना? आता परत नाही ना जाणार? बारीक आवाजात टीव्ही लावू? बातम्या. बंदच असू दे टीव्ही. कुठे आनंदी? कुठे? राघव, कधी आली ती? अरे आनंदी घरातच होती. ती घरात नव्हती. मी परत परत सांगते, घरात नव्हती ती. अरे ती स्टुडिओत होती, स्टुडिओतून घरात आली. कधी ह्यांना कळलंच नाही ते. नाही नाही, एक मिनिट. बाबा आहे, मी आता थोड्या वेळापूर्वी गणपतीच्या मिरवणुकीमध्ये मी आनंदीला पाहिलं. हा, मी तिचा पाठलाग केला, तिच्यापर्यंत पोहोचतो ती गायब झाली. बघा पाटकर, ऐकलत का? आणि मला खोट्यात पाडताय. ती घराबाहेर गेली होती. ती घरी कधी आली? तेच तर म्हणते ना, कधीपासून. राघव, अरे नेमकं काय चाललंय? तुझी आई म्हणते आनंदी घरात नव्हती, पण ती नंतर घरात आली. कधी आली, कशी आली, कोणाच ठाऊक. हा, पण नेमकं काय चाललंय? राघव, आनंदी कशी आली रे? तुम्ही मला काय विचारताय? मी बाहेर होतो, तुम्ही घरात होता. मी तुम्हाला विचारतो, आई तू सांग. मलाच का विचारतो राघवा? अरे मी सांगते तुला, मी इथे बसले होते, मला ती दिसली नाही रे जाताना. दिसली असती की नाही माणूस? आपलं घर काय एवढं मोठं आहे का? 700 खिडक्या 900 दार आहेत का? भुयार आहेत की चोर दरवाजे आहेत? एवढंच जळला मेला घर, ते माणूस दिसत नाही का? आदळदाकड. हे बघ, ए तुझ्या घराचं हे दरवाजा. इथून जेव्हा माणूस असा 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 जातो, तेव्हा इथे बसलेल्या सोफ्यावर बसलेल्या माणसाला दिसतं की नाही? मला नाही दिसली रे. आता ना मला कंटाळा आला या विषयावर बोलून बोलून. माझं डोकं दुखायला लागलं आणि माझं ना गुडघे ताण आला गुडघ्यावर. मालती ते ऐका ना, मला जरा घोडभर चहा देता का? सोबत 2 बिस्किट द्या. आई जरा शांत होशील? थांब जरा, मला आनंदीला विचारू दे, तिच्याकडूनच काय ते कळेल. थांब जरा. राघव, अरे आनंदी झोपली आहे. मी तिला उठवायचा प्रयत्न केला, पण ती उठली नाही. झोपू दे तिला. उठवायचा प्रयत्न केला तरी उठली नाही. तिला बरं नाही वाटत आहे का? झोपू दे तिला, झोपू दे. नाही थांबा, काहीतरी असेल, मला बोलू द्या तिच्याशी. ऐकत जरा, मोठ्या माणसांचं ऐका. अरे ती आजारातून उठलेली पोरगी आहे, तिला जरा आरामाची गरज आहे. तू बस इथे. सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. तू तिच्याशी जाऊन बोललीस ना? मी तुला काय सांगितलं होतं जाताना? अजिबात तिला त्रास होऊ द्यायचा नाहीये. तू गेलीस तिला विचारायला, बघ काय होऊन गेलं ते. काय झालं? आता बोलशील? हे माझं नशीब आहे. काहीतरी चांगलं करायला जाते आणि दोष माझ्याच माथी येतो. अरे माझी लेक आहे, ती सून नाहीये. तिची काळजी मला आहे ना? नाहीये का मला काळजी? बरं ठीक आहे. आय एम सॉरी. बस आता शांत हो. हा ठीक आहे. आता मला आनंदीला भेटू द्या. नाही, नाही
झोपू दे तिला. अरे मला बघू तर द्या तिच्याकडे. अरे झोपायचंय. अरे बोलू तर द्या तिच्याशी. राघव आला. राघव इथे आत येण्याआधी मला आनंदीशी बोलावं लागेल. कोणी आलंय का? नाही, कोणी नाहीये. काय झालं रे? दरवाजा लॉक कसं काय? रमाते कोणीतरी आलंय. मीच आले ना तुझ्याशी बोलायला. तसं नाही होत, थांबा मी बघते कोणीतरी. नाही नाही नाही, तू कशाला? मी बघते ना. अरेच आहे ना कोणीतरी. आनंदी, आनंदी. कोणी नाहीये. होय, काय झालं? आनंदी. अरे मगाशी तर दार उघडं होतं. आनंदी, ए बाळा आनंदी, बाळा आनंदी, आनंदी. आनंदी. हे दार इतकं जाम नाहीये. हिने आतून का लावून घेतलं दार? आतून का लावून घेईल ती? ते इतका वेळ. अरे मग ते आतून आवाज सुद्धा देत नाहीये, दरवाजा सुद्धा उघडत नाहीये ती. आनंदी स्वतःला त्रास करून घेत नसेल ना? आनंदी, आनंदी. बघ, म्हटलं होतं ना मी तुला, कोणी नाहीये बाहेर. ते सगळं जाऊ द्या रमाताई, तुम्ही इथे आलायत ना, खरंच सांगते खूप आनंद होतोय मला. मी तुझ्यासाठीच परत आलीये, तुझ्या मदतीसाठी. माझ्या मदतीसाठी म्हणजे? मला तुला होणारा त्रास सहन होत नव्हता म्हणून मी परत आलीये. आणि मग यानंतर काय करणार? निघून जाणार ना? तुमच्या मनाला वाटतं तेव्हा तुम्ही येता, तुमच्या मनाला वाटतं तेव्हा तुम्ही निघून जाता. आमचा विचारच नाही करत तुम्ही. तुम्ही अचानक निघून गेलात. किती त्रास होत होता माहितीये, किती आठवण येत होती. तुम्हाला नाही का येत आमची आठवण? रमाताई, खूप गरज होती तुमची मला. खरंच तुम्ही काही विचार नाही करत. असं आपल्या जवळच्या माणसाला कोणी सोडून जातं का बरं? अगं, मला खरंच वाटलं होतं की तुम्हा सर्वांपासून दूर राहून मला राहता येईल, जगता येईल. पण त्या दिवशी तुला हॉस्पिटलमध्ये बघितलं. एक मिनिट, तुम्ही हॉस्पिटलमध्ये पण होता? हो. आनंदी, आनंदी. आनंदी, बघ रे बघ, बघ जरा दरवाजा. अरे आरामात उघडेल दार आनंदी. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुला जो त्रास होत होता तो मला सहन नाही झाला म्हणून मी परत आली. पण मी परत आली याचा आनंद नाही का झालाय तुला? असं का बोलताय तुम्ही? रमाताई, हो, खूप खूप आनंद झालाय मला. आनंदी, आवाज पण देत नाही, बोलत पण नाही.
दार उघड आनंदी. काय आनंदी, मी परत आलीये खरी, पण दरम्यान खूप काही बदल झालेत. म्हणजे ते मी तुला सगळं नंतर सांगेन, पण आता मी परत आलीये हे तू कोणालाही सांगू नकोस.